सर्वांनी टाळ्याच्या गजरात एका टाळ्याच्या गजरात साथे येते भारत माता की भारत माता की भारत आगे आइए और झंडा की तरफ बढ़िए और आपका जो ये है भारतीय परंपरा के अनुसार वो भी आप पूजन कर सकते हैं। यहाँ विजय करके दिखलाए तब हमें पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा। भारत माता की जय। नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आशिष कावळे आज आलेलो आहे दिव्यामध्ये खर्डी गावामध्ये साईसृष्टी वाटिका या सोसायटीमध्ये आलेलो आहे। आपल्यासोबत आता सोसायटीचे सदस्य आहेत, त्यांच्यासोबत आपण जुळत आहोत। काय सांगणार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा जो तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे? प्रथमतः नमस्कार आणि जय हिंद जय भारत। आज हा वाटिका सोसायटीचा प्रथमच स्वातंत्र्य दिन आहे आणि संपूर्ण भारतात हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। तसंच वाटिका परिवाराने आपली एकजूट दाखवून निसंकोचपणे आणि एकदम मोठ्या मनाने आणि धैर्याने हा आज स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे। मला वाटतं आपण हे स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण आपलं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असं काही नसतं, पण ज्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिला, स्वतःच्या परिवाराला त्याग केलं, त्यांना आपण सलाम केला पाहिजे। आपण त्यांच्यामुळेच आज स्वतंत्र आहोत, नाहीतर 100 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, आपला छळ केला आणि त्या छळातून मुक्त करणारे ते सलामीवीर, ते क्रांतीवीर, त्यांना माझा मानाचा सलाम। तसेच वाटिका परिवारातर्फे पण त्यांना सलाम आहे। आणि आज हा चांगला महोत्सव म्हणण्यापेक्षा चांगला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला। सर्व मुलांनी, सर्व महिलांनी आणि इथे ज्येष्ठ नागरिक मान्यवरांनी आणि आपले नागेसाहेब आणि सर्व वाटिका परिवार यांनी याला सहयोग दिला। खूप असा छान असा हा आपला कार्यक्रम पार पडला। असंच पुढेही आम्हाला खूप कार्यक्रम करायचे आहेत आणि खर्डीमध्ये नव्हे तर पूर्ण मुंबईमध्ये किंवा उपनगरामध्ये ह्या वाटिका सोसायटीचं नाव करायचं आहे, ही आमची खूप मोठी इच्छा आहे आणि ह्याच्यापेक्षाही आम्ही कार्यक्रम चांगले करून देऊ। पुन्हा एकदा त्या सर्व क्रांतिकारांना आणि बलिदानकारांना सलाम। जय हिंद जय भारत। धन्यवाद। आता आपल्यासोबत वाटिकाचे महिला सदस्य जुळत आहेत। काय सांगणार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त? आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे। आज जर बघितलं आपण याआधी
म्हणजे मुघलांची सत्ता येऊन गेली, इंग्रजांची सत्ता येऊन गेली, त्यावेळेचं जीवन आणि आजचं जीवन किती आजचं जीवन त्या मानाने खूप सोयीस्कर आहे. आधीच्या काळामध्ये महिलांना कुठलंच म्हणजे प्राधान्य दिलं जात नव्हतं. त्यांच्या म्हणजे आज महिला प्रत्येक पुरुषांच्या बरोबरीने असं म्हणण्यापेक्षा म्हणजे पुरुष आणि लेडीज याच्यामध्ये मला भेदभाव फरक अजिबात करायचा नाही आहे. पण आज तेवढ्याच स्वातंत्र्य दिन म्हणजे जे काही क्रांतिकारकांनी हुतात्म्यांनी आपले जे काही महात्मे होऊन गेले त्यांनी आज आपल्याला इथपर्यंत येऊन पोहोचवलं आहे की स्त्री आणि पुरुष ही समानता आपण आज त्या निमित्ताने दाखवू शकतो. पण आजही समाजाच्या अनेक भागांमध्ये म्हणजे कुठे स्त्रियांवरती अत्याचार अन्याय होत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, स्वातंत्र्य मिळालं आहे पण मग ते स्वातंत्र्य प्रत्येकाला त्याच पद्धतीनं जगता आलं पाहिजे. इवन स्त्रियांनाही त्याच पद्धतीनं म्हणजे कधीही तुम्ही 7च्या नंतर जरी घरातून बाहेर पडलात तरी तेवढ्याच निर्भयतेने तिला वावरता आलं पाहिजेच. याच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी माझी अपेक्षा इच्छा व्यक्त करते आणि स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. जसं जर आपण बघितलं गेलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना असो हे सर्व स्त्रियांसाठी दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना वगैरे हे सगळं ठीक आहे, पण घरामध्ये अशा भरपूर योजना म्हणजे स्त्रियांसाठी त्यांनी राबवायला पाहिजेत. त्या काय राबवल्या गेलेल्या. लाडकी बहीण योजनेचे तुम्ही महिन्याला किती देतात? 1500 रुपये महिन्याला तुमचे लाडकी बहीण योजनेच्या थ्रू महिलांना मिळत आहे. पण तुम्ही आज गॅस सिलेंडरच्या किमती बघा, बाकीचे सगळे दर किती वाढलेले आहेत. आज कितीतरी पुरुष पण बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे शिक्षण असून सुद्धा त्यांना नोकरी नाही आहे. याबद्दल काय बोलणार आहात? बऱ्याचशा समस्या आहेत महिलांच्या. जर बघितलं गेलं आज स्वातंत्र्य दिवस जरी मनवला जात आहे पण तरी सुद्धा कुठेतरी स्वातंत्र्य महिलांमध्ये भेटलेलं नाही असं या महिलांचं इच्छा आहे. आपण बघू शकतात.